नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवत आहोत पुरणपोळी आणि कटाची आमटी. तर त्यासाठी आपण पुरणाची डाळ ही मऊ कशी शिजवायची आहे आणि पटकन कशी शिजवायची आहे आणि कटाची आमटी ही टेस्टी आणि पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची. तर यासाठी मी एक डबाभर हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तिला 4-5 वेळा धुवून घेतलं आहे आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवली आहे. आता अर्धा तासानंतर ही अशी झालेली आहे. आता यात मी थोडीशी हळद आणि 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे, म्हणजे ती मऊ शिजेल आणि लवकर शिजेल भिजल्यामुळे. आता कुकरला मी लावत आहे आणि 5 शिट्ट्या मी याच्या घेऊन घेत आहे मऊ शिजण्यासाठी. याप्रमाणे मी आता कुकरमध्ये ठेवून दिलेला आहे. रंग खूप छान दिसतो हळद टाकल्यानंतर. आता शिजलेली आहे छान मऊ. आता इथे एक मी डबा घेतला आहे आणि त्याच्यावर एक गाळणी ठेवून दिलेली आहे आणि आपली ही जी डाळ आहे शिजलेली, मी यात गाळून घेणार आहे. याचा कट म्हणजे आपल्याला त्याची आमटी बनवता येईल. तर या पद्धतीने मी गाळून घेत आहे आणि आपली डाळ अशी वरती राहिलेली आहे. किती मऊ शिजली तेही तुम्हाला दाखवतेच मी. तर खूप सुंदर रंग आला आहे. हा आपला कट आहे ज्याची आपल्याला आमटी बनवायची आहे. आणि ही आपली डाळ बघा किती छान आणि मऊ शिजलेली आहे आणि कमी वेळात शिजलेली आहे या पद्धतीने. तर आता आपण पुरण बनवायला पहिले घेऊया. तर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात ही डाळ टाकलेली आहे. मी थोडीशी डाळ काढून घेत आहे, 1-2 चमचे. आपल्याला कट बनवायचा आहे त्याच्यातही मी टाकणार आहे. तर आता आपल्याला जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच गूळ आणि साखर घ्यायची आहे. तुम्ही पूर्ण गूळ घेऊ शकता, पूर्ण साखर घेऊ शकता. तर मी दोघे अर्ध घेतलेलं आहे आणि ते आता यात मी टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळवून घ्यायचं आहे. डाळ ही खूप मऊ शिजली आहे, त्याच्यामुळे खूप छान पुरण बनणार आहे आपलं. याप्रमाणे हलवत राहायचं आहे, खाली चिकटायला नको आहे. आणि आता मी यात थोडंसं तूप आणि विलायची पावडर टाकत आहे. तुपाने आपल्याला पुरणाला चकाकी येणार आहे त्यासाठी. आणि बऱ्यापैकी शिजलेली आहे डाळ, छान मुरलेलं आहे त्याच्यात साखर आणि गूळ. तर हा जो पॅच्युला आहे ज्याच्याने मी हलवत होते तो आता उभा राहिला आहे यात, म्हणजे हे अगदी पक्का आणि व्यवस्थित पुरण झालेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे पुरण चाळणीत बारीक करून घेतलेलं आहे. याप्रमाणे खूप सुंदर झालं, एकसंध झालेलं आहे. तर आता पीठ भिजवणार आहोत. त्यासाठी तोच डबा घ्यायचा आहे ज्याच्याने आपण डाळ मोजली. तर जेवढी डाळ तेवढंच पीठ घ्यायचं आहे. त्याच डब्याभर आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर यात मी अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तेल टाकून हे पीठ भिजवलं आहे. पीठ अगदी मऊ भिजवायचं आहे. थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे आणि भिजवून घेतलं आहे. मऊ म्हणजे खूप छान. हे बघा, ओढल्यावर अगदी नरम गोळा झाला पाहिजे इतकं मऊ ते पीठ भिजवलेलं आहे. आणि पोळपाटाला एक ओढणी बांधली आहे, त्याच्याने ते पुरण बाहेर येत नाही आणि आपल्याला पटकन पोळीही लाटता येते. जेवढा आपला पुरणाचा गोळा आहे तेवढाच पिठाचाही गोळा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे गोल गोल फिरवत आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. म्हणजे ती पूर्ण पुरण हे सगळ्या पोळीत पसरतं आणि पोळी खूप छान होते. आणि अशी बारीकच लाटायची आहे. बारीक लाटली की ती खूप सुंदर लागते. आणि मी निर्लेपच्या तव्यावर भाजलेली आहे. तर त्यात दोन्ही बाजूला भाजताना तूप टाकलेलं आहे, म्हणजे ती मऊ अधिक काळ राहील आणि छान दिसतेही आणि टेस्टही लागते तुपाने. आणि जेव्हा आपण पुरणपोळी खातो तेव्हाही त्यावर तूप टाकूनच खायचं, छान लागते. तर याप्रमाणे मी सगळ्याच पोळ्या बनवून घेतल्या आहे. तर आपण बघू शकतोय की यात पोळीचा रंग छान पिवळा आला आहे, कारण आपण पुरणामध्ये शिजवताना हळद घातली होती. तर याप्रमाणे पूर्ण बाजूंनी सगळ्या बाजूंनी शेकून घ्यायची आहे, छान घाई करायची नाही. आणि याप्रमाणे घडी घालून मी आता सगळ्याच पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. खूप सुंदर रंग आलेला आहे आणि साईजही बऱ्यापैकी सेम आलेले आहेत आणि बारीकपणाही बरोबर आलेला आहे. जेव्हा आपण पुरणपोळी गोल फिरवतो तेव्हा ते पुरण सर्व बाजूंनी पोळीला लागतं, भरलं जातं. म्हणून पुरणपोळी गोल गोल फिरवून लाटणं, गोल गोल फिरवूनच लाटायची.
त्याच्याने छान होते आणि बारीक केले की अधिक मऊ आणि सुंदर लागते. याप्रमाणे ही दुसरीही मी तुम्हाला दाखवली की कशी शेकायची आहे आणि साईजही बिलकुल छान आली आहे. निर्लेपच्या तव्यावर जळत नाही. तर याप्रमाणे माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि बरोबर पीठ झालं आहे बघा. शेवटच्या 2 राहिल्या आणि पीठ पण तेवढंच राहिलं आहे. आता त्यातलं मी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे. ते का काढलं आहे तेही सांगणार आहे. आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतले आहे आणि त्यांना तव्यावर भाजून घेत आहे. मी तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. तसंच मी गरम तव्यावर यांना भाजून घेत आहे. त्याच्याने छान होतात ते आणि याप्रमाणे लालसर काळपट असे भाजून घेतलेले आहेत याप्रमाणे. आणि आता मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस, तोही याप्रमाणे भाजून घेत आहे त्याच तव्यावर. खोबऱ्याचा किस पटपट भाजायचा आहे कारण तवा खूप गरम आहे, खूप काळा व्हायला नको आहे. याप्रमाणे खोबऱ्याचा किसही भाजून घेतलेला आहे. थोडंसं आलं घेतलं आहे आणि लसणाची 1 कांडी घेतली आहे आणि ते सगळं मिक्सरमध्ये आता वाटून घेतलेलं आहे. कढईत तेल टाकलं आहे, त्याच्यात हिंग टाकला आहे आणि जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे. वाटणाचा कलर खूप सुंदर आलेला आहे. तर आता हे सगळं छान फ्राय करून घेत आहे. त्यात हळद टाकली आहे आणि हा आहे गोडा मसाला जो मी 3 चमचे टाकत आहे. त्याच्याने छान होते टेस्ट आपली ग्रेव्हीची, कटाची. आणि तिखट टाकलं आहे चवीनुसार. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही टाका. याप्रमाणे सगळं फ्राय करून घेत आहे. तर रंग खूपच छान होतो याचा आणि टेस्टही खूप छान होते. आणि 2 सिक्रेट काय वस्तू आहेत ज्याच्याने ही कटाची आमटी छान बनते तेही मी सांगणार आहे. तर याप्रमाणे फ्राय करून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत. 1 तेजपान पण टाकायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादी चमचा कांदा लसूण मसालाही यात टाकू शकता, त्याच्यानेही छान टेस्ट येते. मसाला खूपच सुंदर फ्राय झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता जो कट काढला होता तो आपण टाकणार आहे यात. तर टाकलेला आहे आणि जी डाळ काढली होती ती पण टाकत आहे. तुम्ही डाळ वाटल्यास मॅश पण करू शकता किंवा जो वाटण केलं त्यात पण वाटून घेऊ शकता. ही याच्याने घट्ट होतं छान आपला जो कट आहे. आणि थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर याप्रमाणे आता ही कटाची आमटी आपण उकळू देणार आहे. आणि हे मी पुरणाचं पीठ जे आहे आपण बनवलं होतं ते काढून ठेवलेलं आहे. तर त्याला मी थोडंसं पाण्याचा हात लावत आहे आणि असे छोटे छोटे गोळे करून ते मी ह्या आमटीत सोडत आहे. आमटी उकळल्यावरच हे गोळे सोडायचे आहे. तर हाच तो सिक्रेट पदार्थ आहे ज्याच्याने आपली कटाची आमटी खूप सुरेख टेस्टी अशी बनते. तर तुम्ही ही जरूर अशी करून बघा. याचे 2 सिक्रेट म्हणजे ती डाळ आणि हे पीठ, याच्याने सुरेख होते आपली आमटी. मी नेहमी अशीच करते आणि ही पारंपरिक पद्धत आहे आमटी बनवण्याची. याप्रमाणे तुम्हाला किती पातळ हवं तसं पाणी टाकायचं आहे. ही घट्टच होत जाते जसं आपण उकळवू किंवा जास्त वेळ ठेवू त्याप्रमाणे. आणि उकळली की बंद करायची, म्हणजे हे जे आपण पिठाचे गोळे टाकले ते शिजले की बंद करायचं, म्हणजे आपली आमटी ही रेडी आहे याप्रमाणे. आणि मीठ टाकायचं आहे. याप्रमाणे शिजलेले आहेत आणि आपली आमटी आता बिलकुल रेडी आहे खाण्यासाठी. मीठ टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे. कलर खूपच सुरेख आलेला आहे. मी थोडी उकळवून घेत आहे. याप्रमाणे ही परफेक्ट अशी कटाची आमटी बनलेली आहे पारंपरिक पद्धतीची. तर तुम्ही ही जरूर करून बघा आणि मलाही कळवा कशी झाली ते. तर आपण आज पुरणाचा स्वयंपाक बघत आहोत. तर आता पुढचा स्टेप आहे वरण भात करणे, तोही आपण बघूया. तर याप्रमाणे ही आमटी बनलेली आहे. आता पूर्णपणे शिजलेलं आहे आणि ही आमटी परफेक्ट झालेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर 1 चमचा कांदा लसूण मसालाही यात घालू शकता. आता मी वरणाची डाळ म्हणजे तुरीची डाळ आणि बासमती राईस घेतलेले आहे. त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये बासमती राईस जेव्हा मी पुरणासाठी करते तेव्हा मी थोडंसं त्यात पाणी जास्त घालते
कारण त्याच्याने ते खूप टेस्टी बनतात ह्या कटाच्या आमटीसोबत. थोडंसं पाणी घालून, जास्त घालून आणि मीठ घालून मी ठेवलेला आहे भात. बासमती राईस असा झालेला आहे आणि त्याच्यातच मी वरणाचं पण ठेवून दिलं होतं. तर वरणही आपलं शिजलेलं आहे. तुरीची डाळ, आता तुरीची डाळ घोटून घेत आहे. खूप मऊ शिजली आहे ती पण. मी यालाही 4 शिट्ट्या घेतल्या होत्या. आता घोटून घेत आहे पाणी टाकून तुरीची डाळ. त्यात थोडंसं हळद, मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेत आहे आणि उकळवून घेत आहे. तर याप्रमाणे आपलं वरणही रेडी आहे, भातही रेडी आहे आणि हापूस आंब्याचा रसही केला आहे. रस काळा होऊ नये म्हणून मिक्सरमध्ये करताना बारीक करताना गार दूध टाकलं आणि एक कोय बुडवून ठेवलेली आहे त्यात.